प्रश्न क्रमांक 50. 4 तास 35 मिनिट प्लस 3 तास 25 मिनिट बरोबर किती? तर सुरुवातीला काय करायचं, मिनिटांची बेरीज करायची. 35 प्लस 25 बरोबर किती येतील? तर 60. 60 म्हणजे 1 तास झाला हा. आणि इकडे तासाची बेरीज 4 प्लस 3 किती येतील? 7. 7 प्लस 1 किती झाले? टोटल 8 तास झाले, राईट. तर उत्तर किती येईल याचं मित्रांनो? 8 तास. ऑप्शन नंबर 3. 50चा प्रश्नाचं उत्तर किती येईल? तर ऑप्शन नंबर 3 8 तास. 51 अपूर्णांक दिलेला आहे, चढता क्रम लावायचा. अशा वेळेस काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा ऑप्शन नंबर 1 चेक करू. तर सुरुवातीला ऑप्शन नंबर 1 घेऊ. ऑप्शन घेतल्यानंतर 4 संख्या, 4 संख्यामध्ये शेवटचे 2 अंक घ्यायचे. 2 म्हणजे 2/3 आणि शेवटचा आहे 6/13. तिरकस गुणाकार करा. 13 2 26 आणि हे झाले 18. हे आहे का? नाही. सुरुवातीला छोटी संख्या यायला पाहिजे, मोठी संख्या नंतर यायला पाहिजे. त्यामुळे ऑप्शन नंबर हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर 2 चेक करूत आपण. ऑप्शन नंबर 2मध्ये पहिला पूर्णांक आहे 2/3, दुसरा आहे 3/7. तिरकस गुणाकार करा. 14 आणि 9 हे पण ऑप्शन चुकीचं आहे. त्यानंतर ऑप्शन नंबर आपण बघूया, 3 नंबरचं ऑप्शन. ऑप्शन नंबर 3 पहिला आहे संख्या 3/7 आणि नंतर आहे 2/3. तिरकस गुणाकार करा. 9 आणि 14 बरोबर येत आहे. अशा वेळेस काय करायचं, मधल्या 2 ज्या संख्या आहेत त्या 2 संख्या घ्या. परत क्रॉस चेक करण्यासाठी 2 संख्या घेतो. 5/9 आणि 6/13. तिरकस गुणाकार. 13 पंचे 65 आणि 54. सॉरी 6/13 आणि 5/9 आहे. 3 नंबरचं ऑप्शन चेक करतो. तर किती झाले? 54 आणि 13 पंचे 65 बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. ठीक आहे. तर हा एकदम योग्य क्रम आहे. ऑप्शन नंबर 3 राईट आन्सर. 51चं ऑप्शन नंबर 3. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 52. 3 तास चालणारी एक परीक्षा 14 वाजून 15 मिनिटांनी संपली, तर 12 तास घडल्यानुसार परीक्षा किती वाजता सुरू झाली? 12 तास म्हणजे 14लाच काय म्हणतो आपण? 2:15 म्हणतो. ठीक आहे. 3 तास म्हणजे याच्यातून 3 तास वजा करा, किती येतील? 11, 11:15. कधी? हे सकाळचे. सकाळचे म्हणजे काय? दुपारी 12च्या अगोदर, म्हणजे काय? मध्यान्हपूर्व 11 वाजून 15 मिनिटे. 52चा ऑप्शन नंबर किती असेल? तर 4. मग सकाळच्या 11:15 म्हणजे मध्यान्हपूर्व. ठीक आहे. तर हे पण दसादशी 7 दराने एका मुद्दलाचे 4 वर्षाचे सरळ व्याज 1540 रुपये आहे. तर मुद्दल किती? तर लक्ष द्या, सरळ व्याज बरोबर काय असते? कदम भागिले 100. क म्हणजे काळ, द म्हणजे दर आणि म म्हणजे मुद्दल. आता काय विचारले? मुद्दल विचारले. मुद्दल विचारले म्हणजे काय? सरळ व्याज गुणिले 100 भागिले 700. 7 गुणिले 4 गुणाकार करू. 7 1 7, 7 2 14, हात चालले 1, परत 7 2 14, 220 झाले. 4चा भागाकार करा. 4 पंचे 20, परत उरले 2, 4 पंचे 20. 55 गुणिले 100 म्हणजे किती झाले? 55. राईट. 5500 रुपये. मुद्दल किती येईल? प्रश्न क्रमांक 53. उत्तर किती असेल? तर उत्तर असेल 2 नंबर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 54 विचारले काय? विशाल कोणांची संख्या लघुकोणापेक्षा किती आहे? सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला कोण काढू. त्यामधल्या गॅप बघायचे. छोटे छोटे कोण आहेत किती बघायचे? 1 2 3 4 5 आहेत. एकूण कोण बघा. 5 गुणिले त्याच्या पुढची संख्या प्लस 1 भागिले 2. 30 भागिले 2 किती आहे? 15. एकूण कोण किती आले? तर 15 आले. ठीक आहे. आता एकूण कोण 15 आले, तर तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये फक्त एकच विशाल कोण दिसतंय. म्हणजे 180 अंशापेक्षा वरचा जास्त कोण असेल त्या कोणाला काय म्हणतात? तर विशाल कोण म्हणतात. आता टोटल कोण आहेत? 15. एक विशाल आहे म्हणजे लघु राहिले किती? 14. विचारले काय? विशाल कोणाची संख्या लघु कोणापेक्षा कितीनी जास्त किंवा कमी. फरक काढा. किती आला? 13. उत्तर किती आलं? 13. ऑप्शन नंबर बी 2 नंबरचं उत्तर 13. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 55. एका शाळेय सहलीसाठी 98,998 रुपये खर्च झाला. सहलीमध्ये 49 विद्यार्थी होते, तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती? 98,980 भागिले 49 करा. 49 49 49 दोन्ही 98. शून्य म्हणजे 9ला भाग जाते का? नाही, म्हणून 0 द्या. 98 झाले. 98चा परत 2चा भाग जाईल. हे 2 जशाच तसे परत 0.
जर भागाकार जर केला तर उत्तर किती येईल? तर 20 20 हे उत्तर येईल. 55चा ऑप्शन नंबर 1. सानियाने दुकानातून 48 रुपये प्रति दराने 15 किलो तांदूळ, 42 रुपये दराने 5 किलो साखर, 170 रुपये किलो दराने 2 किलो शेंगदाणे खरेदी केले. तर दुकानदारास 500च्या 3 नोटा दिल्यास दुकानदार किती रुपये देईल? सुरुवातीला रक्कम काढा. 48 गुणिले काय करा 15 करा, नंतर काय 42 गुणिले काय करा 5 करा, आणि 170 गुणिले काय करा 2 करा. गुणाकार करून घेऊ आपण सगळं. 15 8 20चे 12, 15 चौक 60 आणि हे 720 झाले. ठीक आहे. 42 गुणिले 5 जर केलं तर 210 येईल, आणि 170 गुणिले 2 जर केले तर 340 येईल. बेरीज करू. 0 0 0 3 आणि 1 5 आणि 2 हे 7. ठीक आहे. नंतर हे 5 आणि 12 किती झाले? 1270. आता 1270 ही झाली एकूण 6 महिन्याची किंमत झाली. दुकानदाराला काय दिले? 500च्या 3 नोटा. 500 3 नोटा म्हणजे 1500 मधून 1270 वजा करू. 0 3 1 राहिला म्हणजे 2, हे झालं 0. किती रुपये राहतील? दुकानदार किती रुपये देईल? 230 रुपये काय करेल तर वापस देईल. नंतर काय विचारला प्रश्न? नेक्स्ट प्रश्न आहे 54 नंबरचा. 240चे 35%. 240चे 35 भागिले 100% म्हणजे काय करायचं? 100ने भाग द्यायचं. 0 0 कटलं, 5चा भाग देऊ. हे 2 आणि हे 7. परत 2चा भागाकार करा. किती? 12. 12 गुणिले 7 किती झाले? 12 7 84. उत्तर किती येऊन जाईल? तर 3 नंबरचा ऑप्शन नंबर 3 84. 57चा ऑप्शन नंबर 3 84. 35ला 7ने गुणण्याऐवजी 11ने गुणल्यास गुणाकार कितीने जास्त येईल किंवा कमी येईल? ठीक आहे. 35ला 7ने गुणूत आणि 11ने गुणूत किती येते बघू. 35 3 आणि 27 आणि 3 किती झाले? 45. 11 5 55 8 झाले 5 आणि 33 आणि 5 किती झाले? 38. 338 मायनस 245 करू. 0 4 आणि किती राहिले? हे 140. ठीक आहे. वजाबाकी जर केली, गुणाकार करा आधी, गुणाकारामधून नंतर वजाबाकी करा. फरक कितीचा येईल? 140. ऑप्शन नंबर 2. 58चा ऑप्शन नंबर 2. नंतर विचारलं 59वा. 1 ते 100 मध्ये 5 हा अंक असलेल्या संयुक्त संख्या किती? 1 ते 100 मधले बघू तर. 5 15 25 35 45 50 51 52 54 55 56 57 65 75 85 आणि 95. मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. परत एकदा बघा. 5 15 25 35 45 50 51 52 54 55 आहे, 56 आहे. इथे किती राहिली? संयुक्त संख्या 58 एक राहिली. 57 58 नंतर 65 75 85 95. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. टोटल संयुक्त संख्या किती? तर 5 असणारे 17 संख्या. ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक 59चं उत्तर किती असेल? तर 17. ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसते 17. ठीक आहे. 45 दशांश. प्रश्न क्रमांक 60. 45.25 या पूर्णांकांचे योग्य पद्धतीने वाचन कसे कराल? 45.25 आहे. 45.025 असं तर लिहित नाहीत त्याला. 45.25 4525 45.25 हे असं बी लिहित नाही. आता याला वाचतात कसं आपण? 45.25 45.25 एकदम उत्तर 9 नंबरचं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 60. 35च्या सर्व विभागाचा गुणाकार हा 35च्या सर्व विभागाच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे? 35चे विभाजक काढू. पहिला विभाजक 1 आहे, नंतर किती आहे? 5 आहे, 7 आहे आणि 35 आहे. यांचा काय करायचा? गुणाकार म्हणले ते. गुणाकार करू तर 5 गुणिले 5 5 1 5 5 7 35 आणि 35 गुणिले 35 किती येईल गुणाकार? यांचा सगळ्यांचा 1225. आता विचारलं काय बेरजेपेक्षा? आता यांची बेरीज करू.
5 आणि 1 6, 6 बेरीज केली यांची 35 आणि 42, 42 आणि 6 48. वजाबाकी करू तर 7, इथे झाले 5, 5 झाले आणि इथे किती उरले 7, 1 उरला 1 1 11 77. ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. विभाजकाची किती तर 1 5 7 35 ही झाली विभाजक. यांचा गुणाकार केला 12 25 आणि बेरीज किती केली झाली 48. वजाबाकी जर केली तर किती झाली 11 55 77. ठीक आहे 11 77. प्रश्न क्रमांक 62. एका मिठाईच्या खोक्यात 17 किलो 250 ग्रॅम मिठाई होती. त्यातील 13 किलो 750 ग्रॅम मिठाई विद्यार्थ्यांना वाटली तर खोक्यात किती? सरळ सोपं आहे. 17.250 वजिले 13.750 वजाबाकी करायची 0 0 किती राहिले 5, इथे 1 आला किती राहिले 14 झाले. 17 मधून 14 3 3.5. ठीक आहे 3.5 किलो राहिली. ऑप्शन नंबर 3 नंबरचा ऑप्शन 62चा ऑप्शन नंबर किती असेल तर 3 हे उत्तर असेल बरोबर. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 63. त्रिकोणाच्या एका बाजूची लांबी 14 आहे, उरलेल्या दोन्ही बाजू समान बाजूच्या आहेत, तर परिमिती 55 असल्यास समान लांबीची बाजूची किती? लक्ष द्या. ही आणि ही सारखी आहे. हिची 14 आहे, हिची x धरू. परिमिती म्हणजे तिन्ही संख्यांची बेरीज, तिन्ही बाजूंची बेरीज किती 55 आहे. x + x 2x प्लस ही 14 बरोबर किती 55. 14 तिकडे जाऊन वजाबाकीमध्ये जातील. 2x बरोबर 55 वजा 14 जर केले तर किती राहतील 41. x काढायचा आहे. x बरोबर किती राहतील ते 41 भागले 2 किती येतील भागाकार जर केला तर 20.5. समान बाजूंची संख्या किती असेल तर 20.5 समान बाजूंची लांबी. ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 64. एका बागेत एकूण 2060 फुलझाडे आहेत. त्यात 207 झाडे मोगऱ्याची, 515 झाडे जाईची, 618 झाडे सदाफुलीची. उरलेली झाडे गुलाबाची आहेत. तर त्या बागेत गुलाबाची झाडे किती शेकडा आहेत हे विचारले. तर लक्ष द्या. अगोदर सगळ्या झाडांची बेरीज करू. 206, 515, 618 यांची बेरीज करू. हे झाले 11 9 हातचाला 1 हे झाले 3 हे झाले 7 आणि 6 13 39. टोटल झाडं किती तर 2060 मधून वजा करू. 13 39 वजा करू किती राहिली 1 किती झाले 2 परत किती राहिले 721. 721 कितीपैकी हे 721 हे गुलाबाची झाडं. पण 2060 पैकी 721 किती असं विचारलं. तर बघा 721 भागिले 2060 गुणिले 100 करू. शेकडा पर्सेंटेज येऊन जाईल आपल्याला. 0 0 कट केलं. 206 कशाने भागाकार जाते चेक करूत आपण. इथं 2चा भागाकार जाते 5 आलं. इथं 1 0 3. ठीक आहे. बरोबर 7चा भागाकार जाते बरोबर आहे. 7 आणि 7 गुणिले 5 किती येईल 35. ठीक आहे. तर गुलाबांचं पर्सेंटेज विचारलं होतं किती टक्के येईल तर किती असेल 35. तर 64चं उत्तर किती असेल तर 64चं उत्तर आहे 2 नंबरचा ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 65. 96,431. प्रश्न क्रमांक 65. 96,931 मधील दशक स्थानच्या अंकांची स्थानिक किंमत 1000 स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? दशक स्थानचा अंक जर बघितला तर 3 आहे आणि दशक म्हणलं तर काय करायचं गुणाले 10 करायचं म्हणजे त्याची किंमत किती झाली 30 झाली. ही झाली स्थानिक किंमत. विचारलं काय 1000च्या जागी कोण आहे 6 आहे. 6ला काय करायचं 1000ने गुणाकार करायचा किती झाले 6000. विचारलं काय किती पट आहे दशक स्थानचा किती पट. 0 0 कटले 3चा भागाकार जाते का हो जाते. किती राहिले 1/200. 1/200 पट आहे बरोबर आहे.
ऑप्शन नंबर 1 65चं ऑप्शन नंबर काय असेल तर 65 ऑप्शन नंबर 1 हे उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक बघूया आपण. 66 एक पुस्तक छापण्यासाठी 36 पान लागतात, तर 16 पुस्तक छापण्यासाठी किती ग्रॉस कागद लागेल? लक्ष द्या, 1ला 36 तर 16ला किती? 16 गुणिले 36 करू तर गुणाकार. ठीक आहे, गुणाकार जर केला 16 गुणिले 36 गुणाकार करायचा आहे. 16 गुणिले 36. हां, पण लक्ष द्या, ग्रॉस विचारले अगोदर पानं काढू, काय हरकत नाही. 16 16 16 सके 16 85 16 सकी 96 हातच्याले 9 16 तरी 48 48 आणि 9 झाले 57. आता विचारले का ग्रॉसमध्ये? लक्ष द्या, एक ग्रॉस बरोबर 144 पान असतात, तर 44ने भागून देऊ. 144ने कितीचा भाग जाते? 14 1 14 14 2 28 14 तरी 56 बरोबर 14 तरी 42 14 चौक 56 येईल बरोबर 4 क्रॉस येईल लगेच. 14 1 14 14 2 28 14 तरी 42 14 चौक 56 तर बरोबर 4 क्रॉस येऊन जाते. तुम्ही चेक करू शकतात. याला 144ने भागाकार करा किंवा 12चा भागाकार देतो 12. इथं द्या 12 तरी 48 उरले किती? 9 उरले. 12 8 96 12 8 96 12 सक्की 96 किती येते? 9 उरले 12 चौक 48 उरले किती? 9 12 1 12 12 8 96 12 1 12 12 2 24 12 1 36 12 चौक 48 12 5 60 72 12 37 84 12 8 96. परत जर केलं तर 12 1 12 12 2 24 नाही. थांबा, सोपं करू. सोपं कसं करायचं? सोपं सांगतो तुम्हाला. गुणाकार करतच नाही मी यांचा, गुणाकार करत नाही. ग्रॉसमध्ये आहे ते 144ने भागाकार करायचा याला सरळ. ठीक आहे, तर लक्ष द्या. तर 12चा भाग जाते 12 1 12 12 त्रिक 36 याला जाईल 3 चौक 12 परत 4 1 4 4 4 16. उत्तर किती येईल? 4 ग्रॉस येऊन जात आहे. ठीक आहे, उत्तर 4 ग्रॉस. गुणाकार करायची गरज नाही, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची गरज नाही, आपल्याकडे ऑलरेडी आहे. एक ग्रॉसमध्ये 144 पण 576 भागिले 144 केलं तरी 4च उत्तर आहेत. सरळ आणि सोपं उत्तर सांगायचं म्हणलं तर 576 भागिले 144 सरळ 14 चौक 56. ठीक आहे, 14 चौक 56 उत्तर येऊन जाईल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 37. अमोलने एक सायकल 7,980 रुपयाला विकल्याने त्याला 1,050 रुपये तोटा झाला, त्या सायकलची खरेदी किंमत. सरळ बेरीज करायची. बेरीज करा. 0 3 हातचाली 1 0 हातचाली 1 8 आणि 1 9 किती आलं? 9,030. उत्तर दिसतंय का? हो दिसतंय, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, 67 ऑप्शन नंबर 2 9,030 रुपये. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक बघूया आपण 68. काय दिले? एका आयताची व चौरसाची परिमिती समान आहे. आयात आणि चौरस सारखं आहे. आयात थोडं मोठं घेऊ. ठीक आहे, समान दिलेले परिमिती म्हणजे काय? लक्ष द्या, आयाताची काय असते? 2l + b बरोबर काय? इकडे 4l धरा, ती x धरा, काही धरा, बाजू धरा, x म्हणजे बाजू. आयाताची लांबी दिली 18 आणि रुंदी दिली 14. चौरसाचं क्षेत्रफळ किती विचारले? टाकून देऊ. 18 + 14 ब्रॅकेट बरोबर 4x आहे. बेरीज केली तर किती झाली? ही 32. 32 गुणिले 2 किती झाले? 64. 64 बरोबर किती? 4x. 4x बरोबर 64. x किती आला? तर 16 आला. हे काय झाली? बाजू झाली. कशाची? चौरसाची. क्षेत्रफळ काय? बाजूचा वर्ग. 16चा वर्ग किती येईल? 256. बाजूचा वर्ग, चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग, x वर्ग, x 16 आहे, 256. उत्तर किती आहे? 256 म्हणजे ऑप्शन नंबर किती असेल तर 1. ठीक आहे, 69. खालील वजाबाकी चौरस आणि त्रिकोणच्या जागी काढून कोणता अंक येईल?
करा बेरीज. वजाबाकी 7मधून 9 गेले, खाली किती राहिले? हे झाले 17. 17मधून 9 गेले, खाली किती राहिले? 8. एक सनी 8 आहे. हातचा दिला इथं, बरोबर. 11 झाले. 1मधून 3 गेले, 8. परत इथे एक द्या हातचा, 3 झाले. आता कितीमधून 3 काढायचे? कितीमधून 3 काढायचे जेणेकरून 7 येईल? 10मधून 3 काढायचे. 10 म्हणजे किती झालं? 0. बरोबर, ते 0 बरोबर येऊन जाईल. मग कुठं आहे ऑप्शन? 3 नंबरमध्ये काय काय दिसते? 0 आणि 8. चौकोनाच्या जागी काय असेल तर 0, आयताच्या जागी 0, त्रिकोणाच्या जागी काय असेल तर 8. ऑप्शन नंबर 3 हे झालं उत्तर. 70. एका माध्यमिक विद्यालयात एकूण 924 विद्यार्थी आहेत. त्यातील 207 विद्यार्थी बसने, 311 विद्यार्थी सायकलने, तर उरलेले विद्यार्थी पायी येतात. तर विद्यार्थी पायी येतात असं विचारलं. ठीक आहे ना. 207 आणि 311ची बेरीज करू जाऊ. ठीक आहे, बेरीज करू. किती आलंय? वाटलं तुम्ही सेपरेट करा. 207 गुणिले 924 भागाकार जाते का? जातच असेल 100%. 7 1 7 उरला किती? 2. 22 झाले. 7 त्रिक 21 उरले किती? 1. 7 2 14. 132 गुणिले 2 किती झाले? 264 विद्यार्थी 924मधून काढू. ठीक आहे, कशाने येते ते? हे बसने येते. तर आता 311 264 काढून ठेवले बाजूला, पर 311 करू. काय 924चे जात असेल 11 8 88 उरले किती? 4 44. परत हे भाग किती जाईल? 4चा गुणाकार करू. तर 12 हातचाला 1, 24 आणि 1 किती झाले? 25. 252. 264 आणि 52ची बेरीज करू, किती झाले? 6. 11 हातचाली 1, 516. 516 पण कितीपैकी? 924 पैकी. 924 करू. तर 924मधून 516 काढायचे. 924मधून 516 काढू. तर उत्तर किती येते बघू. वजा करायचे, किती झाले? 8 0. 408 विद्यार्थी. हा एक ऑप्शन हो आहे. 408 विद्यार्थी काय येते? तर पायी येतात. 71 दिले आकृतीमध्ये इष्टिकाची तिच्या QKLR याच्या अपोजिट. लगत नसणारा म्हणजे काय? एक प्रकारचा तर अपोजिट. लगत म्हणजे काय? शेजारी नसला. कोणता आहे? हे इकडचा डबा दिसायला आहे. काय? PJMS. ऑप्शन नंबर 1 उत्तर येऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 72. 10,800 रुपयाचे दशादशे 6 दराने 1944 रुपये सरळ व्याज होण्यासाठी किती? सांगितलं तुम्हाला. सूत्र काय? सरळ व्याज बरोबर कदम भागिले 100 टाकून देऊ. काय दिलं? 1944 बरोबर. कदम म्हणजे 10,800. अशा वेळेस काय करायचं? सरळ 10,800 सरळ व्याज किती? 944 गुणिले 100 सूत्रात टाकले. 10,800 गुणिले 6. 2 शून्य कट केले, 2 शून्य कट केले. 108 आहे. 6 आहे ना, 6ने भागाकार करा. 6 त्रिक 18. 1 उरला. 14 झाले. म्हणजे 6 2 12. 2 2 उरले 24. 6 चूक 24. 324 कितीचा भाग जाईल? 3चा भाग जाईल. किती वर्ष लागतील? 3 वर्ष लागतील. ठीक आहे. सूत्रामध्ये टाकले. सरळ व्याज बरोबर कदम भागले 100 तिरकस गुणाकार करा, उत्तर येऊन जाईल 3 वर्ष. किसनरावने 15 फेब्रुवारी 2020 पासून 14 एप्रिल 2020 पर्यंत दररोज 1 लिटर दूध घेतले. या कालावधीत दुधाच्या बिलाची रक्कम 3,540 रुपये होती. तर दुधाचा प्रति लिटर किती होता? प्रति लिटर. लक्ष द्या. आता 20 म्हणलं तर हे लीप वर्ष आहे. 2020 लीप वर्ष आहे. त्याच्यामुळे 29 फेब्रुवारी येते. आता 29 टोटल दिवस वजा करू. 29 वजा 15 प्लस 1 हे फेब्रुवारीचे दिवस झाले. किती झाले? हे 30मधून 15 गेले, राहिले 15. फेब्रुवारीचे 15 दिवस. मार्च कितीचा असतो? 31चा असतो. नंतर कितीचे? 14 दिवसाचे. परत बेरीज करा की झाले
15 15 60 झाले. टोटल दिवस किती झाले 60. तर विचारले काय 60 दिवसाचे एवढे रुपये, तर किती 3540 भागिले काय करतो 60 करतो. 0 0 कटलं, भागाकार करा. 6 1 6 6 पंचे 30 उरले किती 5 आणि 6 9 54. दर किती असेल तर 59 रुपये दर असेल. प्रश्न क्रमांक 73चं उत्तर किती असेल तर ऑप्शन नंबर 3 59 रुपये. 7 बाय 11मधून किती वजा केले म्हणजे 300. काही नाही, सोपं आहे. डॅश एक्स धरा बरोबर 300 जात. एक्स काढायचा तर इकडे घ्या. 7/11 वजा 3/7 बरोबर एक्स येईल. तिरकस गुणाकार करून सॉल्व करायचा. 7 7 49 वजा 11 33 भागिले किती 77. 49मधून 33 गेले, किती गेले 49मधून 33 गेले 16. 16 भागिले 77. ऑप्शन दिसत असेल तर तिथं टिक करायचं लगेच. ऑप्शन नंबर 3 16 भागिले 77 हे उत्तर असेल 74 नंबरच्या प्रश्नाचं. शेवटचा प्रश्न 75वा. 24,500. 24,500. 24,500 म्हणजे किती 23,750. ठीक आहे. 850. 850 म्हणजे किती 825. 8,500. 8,500 म्हणजे 8,500 बरोबर किती विचारले करा बेरीज. 5 झाले 7 12 15 0 हात चाला 1 24 24 आणि 2 किती झाले 32 म्हणजे किती 32,075. जिथं असेल तिथं लगेच टिक करायचं. नाही, एक कुठेतरी चुकलं का कसं काय. बेरीज करा बरोबर. 5 हे 7 परत नंतर हे 15 आणि 15 आणि 5 20 झाले. सॉरी 0 हात चाले 2 आले 25 झाले. 25 आणि 8 33 झाले. 33,075 कुठे दिसते का. हो दिसते. कुठे ऑप्शन नंबर 1 राईट. प्रश्न क्रमांक 75चं उत्तर किती असेल 33,075 ऑप्शन नंबर 1. तर अशा पद्धतीने आपण मित्रांनो पेपर नंबर 1 प्रथम भाषा म्हणजे मराठी आणि गणित यांचा सखोल तुम्हाला मी सोल्युशन दिलेले आहेत. तुम्हाला जर आवडले असतील, जर काही चुका असतील माझ्या, तर तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आम्ही त्या चेक करूत. आणि जर तुम्हाला आमचं सोल्युशन आवडलं असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत पेपर नंबर 2चे उत्तरं. सध्या तरी आपण हा पेपर नंबर 1 संच क्रमांक डीचे उत्तर बघितलेले आहेत. तुम्ही बघा आणि तुमच्या कोणी आपत्ती असतील, आजूबाजूला कोणी फ्रेंड सर्कल असतील त्यांची आपत्ती असतील त्यांनाही चेक करायला सांगा. हे आन्सर की एकदम माझ्या मते 100% देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. पण जर काही करेक्शन असतील तर नक्कीच कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.